नमस्कार. वटपौर्णिमा पूजेचा हा शुभ मुहूर्त फक्त हे 2 तास टाळा. पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यतेनुसार 29 जून रोजी 2 तासांच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते. कोणते आहेत ते 2 तास? महिला ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो दिवस अखेर जवळ आला आहे. वटपौर्णिमा, सौभाग्य, पती-पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून व्रत करतात. या दिवशी शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र यापैकी 2 तास असे आहेत ज्या वेळेत महिलांना वटपूजा टाळली पाहिजे. काय आहे यामागे पारंपरिक समजूत आणि धार्मिक मान्यता? वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक. वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे वैवाहिक नात्यातील विश्वास, परस्पर आदर, संयम आणि अखंड साथ यांचे महत्त्व जपणे होय. वटपौर्णिमा या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितली जाते. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, धैर्य आणि दृढ निश्चयाच्या बळावर यमराज यांच्याकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा दिवस पती-पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. वैदिक पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा उल्लेतिथीनुसार सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 वाजता. पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 वाजता. वैदिक पंचांगानुसार यंदा 29 जून रोजी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. शास्त्रांनुसार वटपौर्णिमेची मुख्य पूजा करण्यासाठी ही वेळ अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानली गेली आहे. वटपौर्णिमेला या वेळेत पूजा करणे टाळा. 29 जून रोजी दुपारी 12:30 ते दुपारी 2:30 या 2 तासांच्या कालावधीत वडाच्या झाडाची पूजा करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे महिलांनी या दुपारच्या वेळेत पूजेचे विधी करणे टाळावे.